मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांमधील दमदार अभिनेता म्हणजे अविनाश नारकर। 8 जुलै 1965 रोजी मुंबईत जन्मलेल्या अविनाश नारकर यांनी अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी बेस्टमध्ये नोकरी केली होती। रंगभूमीवरून अभिनयाची सुरुवात करत त्यांनी मुक्ता, खतरनाक, बालगंधर्व, चॅम्पियन्स यांसारख्या चित्रपटांसह अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली। अभिनयातील त्यांचा सहजपणा आणि प्रभावी संवादफेक यामुळे ते मराठीतील बहुआयामी कलाकार म्हणून ओळखले जातात। 1995 मध्ये अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्याशी त्यांनी विवाह केला आणि आजही ही जोडी मराठी मनोरंजन विश्वातील सर्वात लोकप्रिय आणि आदर्श जोडप्यांपैकी एक मानली जाते। या दाम्पत्याला अमे नारकर हा एकुलता एक मुलगा आहे। अमे सध्या प्रेमात आहे आणि त्याच्या आयुष्यातील ती खास व्यक्ती म्हणजे अभिनेत्री ईशा संजय। सोशल मीडियावर त्यांच्या फोटोंची चर्चा, चाहत्यांच्या शुभेच्छा आणि माध्यमांमध्ये नारकरांची होणारी सून म्हणून होणारी ओळख। पण नेमकी ही ईशा संजय आहे तरी कोण? तिचं शिक्षण काय? अभिनयात ती कशी आली? अमे आणि ईशाची पहिली भेट कशी झाली? आणि ऐश्वर्या नारकर यांचं तिच्याशी नातं नेमकं कसं आहे? शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, कारण शेवटी आम्ही अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या अनेक चाहत्यांना अजूनही माहिती नाहीत। नमस्कार, तुम्ही पाहत आहात फिल्मी मराठी KMW आणि मी आहे वैशाली। जर तुम्हाला मराठी कलाकारांच्या आयुष्यातील अशाच रंजक आणि सत्य माहितीवर आधारित व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मित्रांनो, गेल्या काही महिन्यांपासून मराठी मनोरंजन विश्वात एका नावाची चांगलीच चर्चा सुरू आहे। ते नाव म्हणजे ईशा संजय। अनेकांनी तिला लाखात एक आमचा दादा या मालिकेमुळे ओळखलं, तर काहींनी तिला सोशल मीडियावरील फोटोंमुळे। पण तिची चर्चा केवळ अभिनेत्री म्हणून नाही, तर ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा मुलगा अमे नारकर याच्याशी असलेल्या नात्यामुळेही होत आहे। सध्या ती नारकरांची होणारी सून म्हणून प्रसिद्ध होत आहे। ईशा संजय ही मराठी अभिनेत्री आणि मॉडेल आहे। अभिनयाची आवड जपत तिने मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकलं। मला ना त्या शेतकऱ्यांशी बोलून खूप भारी वाटतं। म्हणजे त्यांचे कष्ट आणि त्यांच्या वेदना खूप आहेत, पण तरी सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींमधनं ते समाधान मानतात ना। हे सगळं बघितलं की असं वाटतं आपले प्रॉब्लेम्स आणि आपले टेन्शन्स काहीच नाहीत। सुरुवातीला जाहिराती, फोटोशूट आणि ऑडिशन्समधून तिने स्वतःची ओळख निर्माण केली। त्यानंतर तिला मालिकांमध्ये संधी मिळू लागली आणि प्रेक्षकांनी तिच्या सहज अभिनयाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली। तिचा आत्मविश्वास, साधेपणा आणि स्क्रीनवरील उपस्थिती यामुळे ती अल्पावधीत चर्चेत आली। पण तिच्या आयुष्यात मोठी चर्चा सुरू झाली ती अमे नारकर सोबतच्या नात्यामुळे। अमे हा ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा एकुलता एक मुलगा। अभिनय क्षेत्रातील 2 मोठ्या कलाकारांचा मुलगा असूनही त्याने प्रसिद्धीपासून दूर राहणं पसंत केलं। तो सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो आणि आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही फार कमी बोलतो। त्यामुळे जेव्हा अमे आणि ईशाचे फोटो समोर आले तेव्हा चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली। ऐश्वर्या नारकर यांनी अनेकदा ईशासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत। वाढदिवसानिमित्त केलेल्या शुभेच्छा, कौटुंबिक क्षण आणि एकमेकांबद्दलचा आदर पाहून चाहत्यांनी या नात्याचा भरभरून कौतुक केलं। त्यामुळेच अनेक माध्यमांनी तिला होणारी सून म्हणून संबोधण्यास सुरुवात केली। विशेष म्हणजे ईशा आणि ऐश्वर्या नारकर यांच्यातील संवाद पाहून अनेक चाहत्यांनी सासू सुनेपेक्षा मैत्रिणींसारखं नातं आहे अशा प्रतिक्रिया दिल्या। वाढदिवसाच्या शुभेच्छा असोत किंवा कौटुंबिक क्षण, नारकर कुटुंबांनी ईशाला दिलेलं स्थान चाहत्यांच्या नजरेतून सुटलं नाही। सोशल मीडियावर अनेकदा अशा कमेंट्स दिसू लागल्या, हीच का नारकर कुटुंबाची भावी सून? ईशा आणि अमेची जोडी खूप छान दिसते, लवकरच लग्नाची बातमी ऐकायला मिळो। मित्रांनो, मराठी चित्रपटसृष्टीत अनेक कलाकारांची मुलं अभिनय क्षेत्रात आली। काहींना यश मिळालं तर काहींनी वेगळं करिअर निवडलं। पण नारकर कुटुंबाची गोष्ट थोडी वेगळी आहे। अविनाश आणि ऐश्वर्या नारकर यांनी आयुष्यभर अभिनयात स्वतःची ओळख निर्माण केली। असंख्य मालिका, नाटकं आणि चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं। अशा घरात वाढलेल्या अमेने मात्र प्रसिद्धीचा शॉर्टकट निवडला नाही। त्याने स्वतःचं आयुष्य स्वतःच्या पद्धतीने घडवण्याचा मार्ग निवडला।
अमेयची हीच गोष्ट अनेकांना आवडते, कारण स्टार किड असूनही त्याने सतत चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला नाही. याच काळात ईशा संजय नारकर कुटुंबाच्या जवळ येऊ लागली. ईशा आणि ऐश्वर्या नारकर यांचं नातं केवळ औपचारिक वाटत नाही. सोशल मीडियावर दिसणाऱ्या काही क्षणांमध्ये त्यांच्यातला जिव्हाळा स्पष्ट जाणवतो. चित्रपटसृष्टीत अनेकदा एक प्रश्न विचारला जातो, इतके प्रसिद्ध आईवडील असताना अमेय नारकर अभिनयात का आला नाही? कारण ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर हे दोघेही गेली अनेक वर्षे मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत. अशा घरात वाढलेल्या मुलाने अभिनयातच करिअर करावं अशी अनेकांची अपेक्षा होती. पण अमेयने वेगळी वाट निवडली. लहानपणापासूनच त्याने आईवडिलांचा संघर्ष जवळून पाहिला. सकाळपासून रात्रीपर्यंत चालणारे शूटिंग, नाटकांचे दौरे, सततचा प्रवास, वेळेचं बंधन आणि कलाकारांचा धावापळीचं आयुष्य हे सर्व त्याने अनुभवलं. कदाचित म्हणूनच त्यांनी स्वतःसाठी वेगळं करिअर निवडलं. सार्वजनिक माहितीनुसार अमेय अभिनय क्षेत्रात सक्रिय नाही. तो आपलं वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य प्रसिद्धीपासून दूर ठेवणं पसंत करतो. त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरही फार कमी वैयक्तिक माहिती दिसते. तो सतत चर्चेत राहण्यापेक्षा निवांत आयुष्य जगणं पसंत करतो. पण एक गोष्ट मात्र कायम दिसून येते, आईवडिलांबद्दलचा त्याचा आदर. नारकर कुटुंबाचे फोटो पाहिले तर त्यांच्यातील कौटुंबिक जिव्हाळा सहज जाणवतो. प्रसिद्धी असूनही या कुटुंबाने साधेपणा जपला आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? ईशा संजय आणि अमेय नारकरची जोडी तुम्हाला कशी वाटते? तुमच्या मते भविष्यात ही जोडी विवाह बंधनात अडकली तर नारकर कुटुंबासाठी तो एक आनंदाचा क्षण ठरेल का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फिल्मी मराठी KMW चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका कलाकाराच्या आयुष्यातील नव्या आणि रंजक कहाणीसह.